नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परबकुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघू शकता तुम्ही काय झालंय हे. मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तुम्ही की आम्ही भाजे वॉटरफॉलला गेलो होतो. वॉटरफॉलवर नाही पडली आहे मी दाखवलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये. जिथे गाडी पार्क केली होती ना तिथे खूप जास्त शेवाळ होतं. ॲक्च्युली काय झालं, मी जेव्हा गाडी पार्क केली आणि गाडी पार्क केल्या केल्या मी उतरले ना जेव्हा गाडीतून, तर तेव्हाच मी सटकले होते. तिथे पडली, म्हणजे ऑलमोस्ट पडली होती. पाय डायरेक्ट असे झाले होते दोन्ही पण, बट वाचले तेव्हा नाही पडले. ठीक आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे आम्ही सगळेच होतो ना, प्रियंका पडली. प्रियंकाला पायाला लागलं थोडंसं. त्याच्यानंतर प्रियाचा पण पाय घसरला. सगळेच तिथे घसरायला लागले. आणि मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल की एंडला सगळं कसं व्यवस्थित अगदी हसत खेळत मस्त आमची ट्रिप पार पडली असं आम्हाला वाटलं. आणि जसं ते झालं, हे सगळे कपडे चेंज करायला गेले, समोर एक असं शेड लावलेलं होतं, त्याच्यासमोर तर इतकं शेवाळ होतं की विचारू नका. मला सगळे म्हणत होते की जाऊ नको तिकडे जाऊ नको. बट मी काय केलं, माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे तिला मी घ्यायला गेले. तिने काय मला बोलवलं नव्हतं किंवा सांगितलं नव्हतं, पण कसं आपण सगळे एकत्र फिरायला जातो तर एकमेकाची काळजी घेतोच ना. तर मी त्या छोट्या मुलीला घ्यायला गेली, सईला, आणि दोघी पण पडलो. सई बिचारी ती पण पडली. सईला इथे डोक्याला थोडंसं लागलंय मुकामार. नशीब तिचं डोकं नाही फुटलं सिरियसली. आणि काय झालं माहिती का, शेवाळ होतं तर मी काय केलं, हाताने बॅलन्स करायचा प्रयत्न केला तर हात माझा डिरेक्टली असा मागे गेला आणि ह्याच्यावरती पूर्ण माझं वेट पडून मी खाली आपटले जोरात. आणि सई पण पडली माझ्या बरोबर. सईच्या अंगावर पडले लिटरली मी. खूप जास्त, म्हणजे सई तर खूप घाबरली होती. म्हणजे आम्ही दोघी पण इतक्या फरकाने वाचलोय ना. अगदी पाठीमागे जिथं पडलो ना, डोक्याच्या पाठीमागे एक पायरी होती अगदी जवळ. दोघींचं डोकं वाचलंय अक्षरशः. म्हणजे देवाने वाचवलंय आम्हाला. ठीक आहे. मला तर असं वाटतं की मला, म्हणजे तो प्रसंग आठवला की असं वाटतं बापरे काय झालं. सगळे शॉक 2 मिनिटासाठी. सगळे बघतायत, सगळं लांबून. मम्मीला आणि संतोषला बघणाऱ्यांना वाटलं की अरे ह्यांचं डोकं आपटलं दोघींचं पण. माझी हालत खराब. मी फुल, माझा हात जेव्हा मी उचलायचा प्रयत्न करते माझा हातच उठत नव्हता असा. मला असं वाटत होतं की माझा हात तुटून पडलाय. तर मग त्याच्यानंतर तिथून कसा बसा तो हात गळ्यात घातला, कारण तो असा होतच नव्हता, म्हणजे बॅलन्सच होत नव्हता, काही ताकदच नव्हती. तर तो हात असा टॉवेलने बांधून गळ्यात घातला आणि मग मला गाडीत नेलं. आणि तिथून पुढे प्रवास चालू झाला आमचा. भाजे म्हणजे मळवलीपासून ते थर्मॅक्सोक निगडीपर्यंत जायचं होतं आम्हाला प्रवास करत. आणि जे गाडी बाहेर काढली तिथून जे ट्रॅफिक लागलं, बाप रे. 1 तास आम्ही ट्रॅफिक सहनच होत नव्हतं. मला तर असं वाटतं ॲम्ब्युलन्स बोलवावे जावं निघून. शेवटी एक आयडिया केली. ते आनंददादा पण होते ना सोबत चौघडे, त्यांनी सांगितलं की आपण एक्सप्रेस वे पकडूया. मग एक्सप्रेस वेने निघालो आणि एक्सप्रेस वेने निघून मग आम्ही पटकन, तरी पण आम्हाला अवघा 1.5 तासापेक्षा जास्त आम्हाला हॉस्पिटलला पोचायला वेळ गेला. तर मला असं वाटलं की यार माझं नशीब चांगलं की मला अजून मोठी काही इजा नाही झाली. जर डोक्याला वगैरे मार लागला असताना, इतक्या ट्रॅफिकमध्ये जर अडकले असते मी, मला वाटत नाही की माझा जीव वाचला असता त्यावेळेस. सो देवाची कृपा आणि सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहेतच. खूप वेल विशर्स आहेत माझे. खास करून माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, लाईक प्रिया आहे, त्यावेळेस प्रियंका पण सोबत होती. प्रिया घाबरली होती. प्रिया तर एवढी, म्हणजे अक्षरशः मला गाडीतून घरी आणेपर्यंत प्रिया असा हात धरून बसली होती माझा, कारण मला झटके बसत होते हाताला. पूर्ण तिचा हात अवघडला होता पण तिने माझा हात धरून ठेवला होता. म्हणजे माझं नशीब एवढं चांगलं की मला आयुष्यात चांगली माणसं मिळालेत. आणि आता पण तुम्हाला माहिती आहे, हे हाताचं असं आहे, एक्सरे काढला, हाड मोडलेलं नाहीये, पण काहीतरी आहे प्रॉब्लेम हातामध्ये. ते आता MRI वगैरे करायचं आहे, तर त्याच्यानंतर समजून येईल त्याच्यामध्ये की एक्झॅक्टली काय झालं. कारण हात असा वरती उचलत नाही. असा होतोय माझा हात, पण हात वरती उचलत नाहीये. मी हा व्हिडिओ यासाठी बनवतेय की आपण फिरायला जातो आणि अगदी खुशीत असतो, पण म्हणतात ना, लाईफ इज अनप्रिडिक्टेबल, की कुठे कधी काय होईल ना तुम्ही विचार पण करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं सगळ्या गोष्टी. तर हॉस्पिटलला नेलं मला. सगळं तिथे चेकअप वगैरे झालं, गोळ्या औषध दिली, हा बेल्ट लावायला सांगितलं आणि थोड्या दिवसांनी MRI पण करायचंय. आणि हे सगळं झालं आणि मला जाणीव झाली की यार लाईफमध्ये, म्हणजे होती जाणीव तर ऑब्व्हियसली होती, पण असं परत एकदा वाटलं की यार लाईफ खूप छोटी आहे. आपल्याला जगलं पाहिजे, आयुष्यात चांगलं जगलं पाहिजे, कुणाचे टेन्शन्स घ्यायचे नाही, कुणावर रागवायचं नाही, रुसायचं नाही, काहीच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिच्युएशनमध्ये समजलं की कोण कोणाचं आहे आणि काय नाही आहे समजलं. ठीक आहे. मला जेव्हा हॉस्पिटलला नेलं गेलं तेव्हा प्रियंका इकडे आली. ती घरी गेली पोरांना घेऊन सगळ्या, म्हणजे प्रियाची पण मुलं. प्रियाचा तर बिचारा 2 वर्षाचा मुलगा, त्याला पण नेलं प्रियंकानी. ती प्रिया माझ्यासोबत तिच्या मुलांना सोडून ती प्रियंका गेली घरी. तिने स्वयंपाक बनवला सगळ्या लोकांचा आणि मग आम्ही घरी आलो आणि मग प्रियंकाने सगळ्यांना जेवण पण दिलं. तर अशी लोक आपल्या आयुष्यात असणं फार महत्वाचं आहे. आणि आता हे जे 2-4 दिवस चालले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये
प्रिया श्लोकला आणि संतोषला टिफिन देते रोज सकाळी. म्हणजे माझी मम्मी पण अधूनमधून येऊन स्वयंपाक करून जाते, प्रिया घरात येऊन स्वयंपाक करून जाते आणि माझी जी हाऊस हेल्प आहे ती पण बरीच मदत करते मला. अगदी तर घर क्लिनिंगचं तर सगळं ती सांभाळते. माझी जी हाऊस हेल्प आहे ती भांडीपासून सगळं फरशी सगळं. म्हणजे आता तर ती छोटे मोठे कामं पण आता ही वेणी घालून दिली, वेणी पण तिनेच घालून दिली कारण माझं काही हात पुरत नव्हता. म्हणजे माझ्या आयुष्यात अशी माणसं आहेत जी आहेत. म्हणजे प्रिया तर कंटिन्यू सोबतच असते. म्हणजे काही लाईक प्रियाच्या रूपात तर मला मी सांगू पण शकत नाही, एक्सप्रेस पण करू शकत नाही अशी व्यक्ती भेटली आहे. देवाला मी प्रार्थना करेल की आयुष्यभर माझ्या आयुष्यात ती अशीच राहो आपल्याला. ठीक आहे, आता या सगळ्यामध्ये कसं आहे आपल्याला जाणीव होते की नाही बाबा आपल्याला माणसं जपली पाहिजे. ओके, तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की कशी लाईफ असते बघा, क्षणात काय होतं आणि क्षणात काय झालं. आता इथून पुढचं माहित नाही काय. डॉक्टरकडे संध्याकाळच्या वेळेस जावं लागतं रोज एक डोस घ्यायला त्या मॅडमकडे. तर आता पण जाणार आहे डोस घ्यायला. प्रिया मला घेऊन जाते दवाखान्यात गाडीवरती बसून. प्रियाची नवीन गाडी आली, बिचारीला गाडी शिकवायची होती मला. आता काय असं होऊन बसलंय माझं. आता तिला म्हटलं तू एक काम कर, तू ड्रायव्हिंग स्कूल लाव, बाकी प्रॅक्टिस आपण करूच तुझ्या गाडीवरती. सो असं सगळं घडलेलं आहे आयुष्यात. आणि आता डॉक्टरकडे जायचंय एक डोस घेण्यासाठी. पुन्हा एखादा एक्सरे किंवा MRI करून बघायचं कारण काही फरक नाही वाटत आहे तेवढा खास असा. सो लेट्स सी काय होतंय. पण हो, मला हे सांगायचं होतं की माझ्या आयुष्यात मला जी माणसं भेटलीत, हॅट्स ऑफ. म्हणजे कधी कधी असं वाटतं की मी सुद्धा कोणासाठी एवढं करू शकत नाही तितकं आता माझ्यासाठी करतायत. म्हणजे प्रिया तर तिचा 2 वर्षाचा एवढूसा मुलगा असून पण ती माझ्या घरातलं स्वतःच्या घरातलं सगळं करून सगळं मॅनेज करते. म्हणजे देव करो आणि नजर ना लागू ह्या सगळ्या गोष्टींना. सगळं असंच चालत राहू दे, सगळ्यांना चांगलं आयुष्य मिळू दे. ओके, चला तर मग डॉक्टरकडे जाऊन येते, बघू डॉक्टर काय म्हणतात, परत सांगते तुम्हाला काय म्हणतात. ओके, भेटूया परत. दवाखान्यात चालू फॉलोअपसाठी. माझी सारथी माझी सारथी बिचारीला 4 व्हीलर चालवायला शिकायची होती. माझा हातच मोडला. तर आता दवाखान्यात जाऊन आली मी आणि हे बघा हा तसंच बांधून ठेवलाय. आणि डॉक्टरांनी MRI करायला सांगितलंय कारण की सूज आहे हाताला. मॅडम म्हणतात की थांब थोडं 1-2 दिवस अजून, थोडं 8 डेजचं पूर्ण हे झालं ना की मग हे कर म्हणून, MRI कर, आता लगेच काय करू नको म्हणून 1-2 दिवसांनी बघू म्हटलं MRI करायचं नाही करायचं ते तेव्हा डिसिजन घेईन. पण आता खूप जास्त पेन होत आहे. आता मला लॉग इन पण करायचं आहे, शिफ्ट असते माझी संध्याकाळची. सो आता स्वयंपाकाचं मम्मी पण तिकडून डबा देणार आहे आणि प्रिया पण थोडंफार काही करून देणार आहे मला. सो हे सध्या ह्यांच्या जीवावरच जगते मी. मला तर वाटतं काय माहिती लोक नसते तर माझं काय झालं असतं. थँक्यू गॉड, सिरियसली. चला तर बघू आता, उद्या परत अपडेट देईनच मी. आता जास्त काय ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं काही नाही आहे. चला लॉग इन करते, थोडा आराम करते आणि मग लॉग इन करते. चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासाठी प्रे करा. गेट वेल सून. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.